खरं तर बिबट्या हे नाव एका मराठी वृक्षावरून आलेलं आहे. जो बिब्बा नावाचा वृक्ष आहे त्या झाडाचं जे बी असतं ते बी आपल्या शरीराला कुठं घासलं गेलं तर पुरळ येते किंवा डाग पडतात आणि म्हणून या बिब्ब्याच्या झाडावरून बिबट्या असं मराठी त्याचं नामकरण झालं असावं. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये भोईरवाडी आणि सांगनोरे नावाचं गाव आहे. त्या सांगनोरे गावामध्ये मोरे कुटुंबियांच्या एका महिलेवर पहिला बिबट्याच्या हल्ल्यातला मृत्यू तो 94 साली घडलेला आहे. माणसाचं रक्त आणि घोड्याचं रक्त ही त्या मानानं एकमेकाशी साधर्म्य असलेली आहे आणि त्यामुळं दुर्दैवानं मानवावर हल्ला होण्याचं प्रमाण त्या परिसरात वाढलं. सूत्रानुसार नेमकं आपण हे चॅनल का सुरू केलं, तर याचं कारण असं की समाजात आपण ज्यावेळी समाजात पाहतो त्यावेळी वेगवेगळे लोक असतात की ज्यांनी समाजासाठी माणसाच्या ज्ञानात भर पडावी किंवा आपल्याला एक अशी माहिती मिळावी ज्याच्यातून आपलं जीवन बदलेल किंवा आपलं जीवनाचाच ठरवून जावे. तर अशा लोकांचा शोध घेणे आणि त्यांची माहिती जगासमोर आणणे यासाठी आपण हे पॉडकास्ट चॅनल सुरू केले. यात असेच इंटरेस्टिंग विषय आपण घेत असतो की जे आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. उदाहरणार्थ सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या समस्या आपल्याला येतात त्याविषयी आपल्या ज्ञानात भर पडावी अशी माहिती आणि अशी व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी घेऊन येत असतो. अनेक प्रश्न आहेत मनात, अनेक गोष्टी आहेत की ज्या समोर येऊन सांगायच्यात, ज्या समाजात आणायच्यात आणि याचा फायदा तुम्हाला आणि मला होईल. असे गेस्ट देखील आपल्या सोबत या ठिकाणी येत राहतील. आजचा विषय सुरुवातीचा पहिली पॉडकास्ट. तर आजचा विषय काय घ्यावा याविषयी मनात द्विधा होती की काय करावं, कोणाची मुलाखत घ्यावी. पण मी ज्या भागातून येतो, आज हा पॉडकास्ट ज्या भागात शूट होतोय तो जुन्नर असेल, खेड, शिरूर आणि आंबेगाव हा परिसर. तिथला संघर्षाचा आणि दैनंदिन जीवनातील एक शेड्यूल मधला रोजचा एक प्रश्न तो म्हणजे इथली एक समस्या, ती म्हणजे बिबट्या. हा बिबट्या जुन्नर तालुक्यात किंवा जुन्नर परिसरात नेमका कसा आला, तो या ठिकाणी कसा वास्तव्य करून आतापर्यंत या ठिकाणी त्याची संख्या कशी वाढली, त्यांनी माणसांवर कसे हल्ले केले आणि आज तो दिवसाढवळ्या किंवा एकदम भर दुपारी भर संध्याकाळी लहान मुलांवर आणि वयोवृद्ध माणसांवर हल्ले करतोय. तर ही समस्या मोठी आहे आणि ज्यावेळी एक समस्या संकट म्हणून आपल्या समोर उभी राहते त्यावेळी ती येताना प्रत्येक वेळेस आपल्यासोबत एक संधी घेऊन येतात. तर ती संधी नेमकी काय, ह्या बिबट्याच्या हल्ल्यापासून आपण आपलं दैनंदिन काम करत असताना बचाव कसा करायचा. अगदी साधा प्रश्न आहे, अगदी साधा विषय, पण हा विषय एखाद्याचा जीव वाचू शकतो. ही माहिती आज या ठिकाणी आपण ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून पाहणार आहोत. यामध्ये आपण पाहणार आहोत की बिबट्या म्हणजे काय, तो या क्षेत्रात कसा आला, या परिसरात कसा आला, तो इथे वाढला कसा, त्यांची संख्या या ठिकाणी कशी वाढली, त्याच्यातून आपण मानवी हल्ले येणाऱ्या भविष्य काळात कशी थांबू शकतो किंवा याच्यावर कोणत्या उपाययोजना आपण स्वतः काय काळजी घेऊ शकतो याविषयीची माहिती आपण या पॉडकास्टमध्ये पाहणार आहे. सूत्रानुसारच्या पहिल्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रथमेश. आजचा विषय थोडा इंटरेस्टिंग आहे आणि तितकाच गंभीर देखील. गेल्या 2-3 महिन्यात आपण सातत्याने ऐकतो की बिबट्याने माणसावर, लहान मुलांवर आणि वृद्धांवर हल्ला केला. या घटना अगदी आपल्या डेलीच्या जीवनात ऐकायला मिळतात. तर नेमका बिबट्या म्हणजे काय, तो नेमका आला कुठून आणि तो मानवी वसाहतीत घुसून हल्ला कसा करतो याविषयीच अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत यश मस्करे सर आहेत. सरांची ओळख करून द्यायचं झालं तर 1991 म्हणजे सरांच्या कॉलेज टाईममध्ये त्यांनी पहिल्यांदा कॅमेरा हाती घेतला, तो ह्या वन्यजीव आणि ह्या प्राण्यांच्या फोटोग्राफीसाठी. तिथून सुरू झालेला हा प्रवास आज इथपर्यंत गेले 25 वर्ष फोटोग्राफी आणि वनक्षेत्रात त्यांचा असणारा अभ्यास किंवा वन्यजीवांविषयी असणारं प्रेम याच्यावरील संशोधन तो इथपर्यंत येऊन पोहोचलाय. असे यश मस्करे सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. सर, पहिला प्रश्न असा आहे की नेमका बिबट्या म्हणजे काय. खरं तर बिबट्या हे नाव एका मराठी वृक्षावरून आलेलं आहे. जो बिब्बा नावाचा वृक्ष आहे त्या झाडाचं जे बी असतं ते बी आपल्या शरीराला कुठं घासलं गेलं तर पुरळ येते किंवा डाग पडतात आणि म्हणून ह्या बिब्ब्याच्या झाडावरून बिबट्या असं मराठी त्याचं नामकरण झालं असावं.
आणि इंग्रजीमध्ये जर आपण गेलो तर पॅन्थेरा पॅडस कुळातील हा बिबट्या प्राणी आहे. अच्छा. आणि त्याच्या शरीरावर जे काही ठिपक्या असतात, पूर्णतः गोल्डन कलरचा सोनेरी रंगाचा बिबट्या प्रथमतः पाहता माणूस त्याच्या प्रेमात पडावा इतका सुंदर दिसतो. आणि त्याच्या शरीरावर जे काळ्या रंगाची ठिपक्या असतात, हे ज्याप्रमाणे एखाद्या गुलाबाच्या फुलाचे पेलेट्स असतात, तर ह्या पेलेट्स प्रमाणे हे जे काही ठिपक्या आहेत याला रोजेस म्हणतात. ओके. आणि मग ह्या ठिपक्यांवरून हे बिबट्याचं नाव किंवा बिबट्या ओळखला जातो. अच्छा. आता यातली गमतीदार गोष्ट अशी आहे की ज्याप्रमाणे माणसाच्या फिंगरप्रिंटवरून प्रत्येक माणूस हा वेगळा आहे हे ओळखलं जातं, तसं बिबट्याच्या शरीरावरील ह्या ठिपक्यांवरून, त्याच्या रचनेवरून प्रत्येक बिबट्या हा एक दुसऱ्यापेक्षा वेगळा आहे असं समजलं जातं. अच्छा. साधारण आपण हा विषय जर थोडा डीप विचार केला तर बरेच लोकांना हे पण माहीत नसतं की साधारण बिबट्याचं आयुष्य किती असतं किंवा त्याचं राहणीमान कसं असतं, नेचर. तर आपण आता जगभरातील बिबट्यांचा विचार केला तर जगभरामध्ये फार पूर्वीपासून एक 10-11 प्रकारच्या प्रजाती बिबट्याच्या अस्तित्वात होत्या. काळाच्या ओघामध्ये काही प्रजाती त्यातल्या नष्ट झाल्या आणि विशेषतः आशिया, आफ्रिका या खंडामध्ये आणि युरेशिया या परिसरामध्ये बिबट्यांचा आढळ होता. त्याच्याच बरोबर अमेरिकेमध्ये जी काही वेगळी जात तिकडे अस्तित्वात आहे ती पॅन्थर आणि जगवार अशा 2 प्रजाती ज्या आहेत त्यातली वेगळी प्रजात अमेरिकेमध्ये जगवार म्हणून आहे. अच्छा. आपल्याकडे जो दिसतो तो पॅन्थर, पॅन्थरा पॅराडाईज जी आपण फॅमिली म्हटलं की ही मूळ फॅमिली कॅट फॅमिली आहे. मार्जार कुळातील बिबट्या हा प्राणी असून त्याच्या सगळं वर्तन हे या कॅट फॅमिलीशी रिलेटेड आहे. तर असा ह्या दोन्हींमध्ये फरक आहे. आणि मग ह्या बिबट्याच्या प्रजाती ज्या 10-11 वेगवेगळ्या जगभर होत्या त्या काळाच्या ओघामध्ये कमी कमी होत जाऊन आता फक्त 4 किंवा 5च प्रजाती ह्या राहिलेल्या आहेत. आता थोडं गमतीदारपणे आपण असं म्हणावं लागेल की जुन्नर वन विभागाच्या अंतर्गत जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर किंवा जिथं जिथं ऊसाचा भाग आहे आणि तिथं ऊसामध्ये जे बिबटे आलेत, आता ही नव्यानं एखादी प्रजाती अस्तित्वात येते की काय असाही आता प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि एक सामान्यपणे विचार केला तर एखाद्या बिबट्याचा जन्म झाल्यापासून त्याला सामान्यतः 10 ते 15 वर्षाचं आयुष्य लाभतं. पण असंही निरीक्षणात आलेलं आहे की जर बंदिस्त अवस्थेमध्ये बिबट्या हा ठेवला गेला तर त्याचं आयुर्मान 15 ते 20 वर्षापर्यंत पण वाढलेलं आहे. की त्याला आदर्श अधिवास मिळाला तर जास्तीत जास्त 20 वर्षापर्यंत बिबट्या हा जगू शकतो. अच्छा. हा. तर साधारण जुन्नर परिसर म्हणजे अगदी जुन्नर असेल, खेड, शिरूर आणि आंबेगाव ह्या परिसरात साधारण बिबट्या कधीपासून आला किंवा कधीपासून रहिवास आहे? आता थोडं याचं आपण पूर्व काळामध्ये आपल्याला थोडं पाहावं लागेल की या क्षेत्रामध्ये विशेषतः सह्याद्रीचा हा जो भाग आहे, पुणे जिल्ह्याचा उत्तर पुणे जिल्हा म्हणूयात, इकडे 1980च्या दशकामध्ये वेगवेगळी धरणं बांधली गेली आणि त्या धरणांच्या मुळं ह्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर ह्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची उपलब्धता झाली. आणि पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर त्याच काळामध्ये ऊस कारखानदारीला प्रोत्साहन मिळालं गेलं आणि ऊस लागवड करणं कमीत कमी त्रासामध्ये येणारं पीक आहे. वर्षातनं एकदा तुटून जातं. फक्त पाणी देणं याच्यावर थोडं जास्तीचा फोकस करावा लागतो आणि त्या मानानं नगदी पीक आहे. चांगल्या रीतीनं त्यातनं शेतकऱ्याला उत्पन्न मिळतं आणि म्हणून ह्या 3-4 तालुक्यामधल्या सुपीक जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी ऊसाच्या पिकाला प्राधान्य दिलं आणि ऊसाच्या पिकाला प्राधान्य देऊन या परिसरामध्ये ऊस शेती मोठ्या प्रमाणात व्हायला लागली. आणि याला कम्पॅरेटिव्हलीच जो विरोधाभास आहे की जी या भागामध्ये वेगवेगळी धरणं झाली, या धरणांच्या पश्चिमेला जी सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत ह्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर चांगल्या रीतीने जंगल अस्तित्वात होतं. ह्या जंगलांमध्ये नैसर्गिकरित्या बिबट्याचा अधिवास हा मूळचा निसर्गात आणि जंगलात होता.
80च्या दशकापर्यंत किंवा अगदी 2000 सालाच्या पूर्व काळापर्यंत बिबटे हे ऊसाच्या शेतात नव्हतेच किंवा चुकून कुठेतरी एखादा असावा, पण त्यांच्या घटना घडलेल्या कुठं माहितीत किंवा आमच्या ऐकिवात नाहीये. परंतु त्या पूर्व काळामध्ये म्हणजे आपल्याजवळ भीमाशंकरचं अभयारण्य आहे, इकडे माळशेज घाटाच्या भागामध्ये कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य आहे. या परिसरांमध्ये तर निश्चितपणे जंगलामध्ये बिबटे होतेच, पण जुन्नर तालुक्याचा जो पश्चिम भाग आहे, आंबेगाव तालुक्याचा पश्चिम भाग आहे, खेड तालुक्याचा पश्चिम भाग आहे की जिथं नैसर्गिक जंगलं अस्तित्वात कालपर्यंत चांगल्या रीतीनं होती, आता त्यांचं प्रमाण कमी झालंय, ती विरळ झाली आहे. त्याच्या मागं अनेक कारणं आहेत. आणि ह्या जंगलांमध्ये पूर्वीपासून बिबट्या तिकडे अस्तित्वात होता, तो ऊसामध्ये अस्तित्वात अजिबात नव्हता. परंतु दुर्दैवानं म्हणूयात की त्या जंगलांमध्ये असणाऱ्या बिबट्याला तिथं योग्य खाद्य मिळेना, योग्य रीतीनं त्या ठिकाणी तिथे त्याला अधिवास राहिलेला नसावा, आणि म्हणूनच पहिला बिबट्या ऊसात आला, तो तिकडे स्थिरावला, त्याला सगळ्यात महत्त्वाचं मुबलक पाणी मिळू लागलं. बिबट्याला राहण्यासाठी थोडा गारवा आवश्यक असतो, तो ऊसामध्ये नैसर्गिक मिळाला, सावली तर आहेच, आणि सगळ्यात महत्त्वाचं ऊसाच्या शेताच्या आतमध्ये मानवी वावर हा अतिशय कमी असतो. बरोबर. तसा बिबट्या हा अतिशय लाजरा बुजरा प्राणी आहे. त्यामुळं ज्या ऊसाच्या शेतामध्ये त्याला अजिबात कशाचा डिस्टर्बन्स नव्हता, त्याला अडथळे नव्हते, त्याला कुणी त्रास देणारं नव्हतं, त्यामुळं तो ऊसाच्या शेतात स्थिरावला. आणि दुसरी गोष्ट, तो ऊसाच्या शेतात राहून तिथून जवळ असणाऱ्या मानवी वस्तीच्या परिसरात येऊन त्याला माणसांनी पाळलेले कुत्रे खायला मिळायचे, कोंबड्या होत्या, ते कोंबड्या पण खायचा. आणि त्याचबरोबर ऊसाच्या शेतामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जे नैसर्गिकरित्या वाढणारे प्राणी आहेत, त्याच्यामध्ये रानडुक्कर आहेत, ससे आहेत, कोल्हे आणि इतर जे काही प्राणी आहेत, इतर काही छोटे प्राणी असतात, हे त्याला सहजरित्या शिकार म्हणून मिळू लागले. आणि त्यामुळं बिबट्याला वाढीसाठी अतिशय पोषक वातावरण ऊसामध्ये मिळाल्यामुळं पहिला आलेला बिबट्या स्थिरावला, आणि मग हळूहळू ही संख्या वाढत वाढत आज आपण जसं समजतोय की 10 स्क्वेअर किलोमीटरमध्ये एक शास्त्रीय अभ्यासानुसार जवळपास 7 बिबटे आहेत, जे काही यांनी अभ्यास केला आहे वन्यजीव अभ्यासकांनी. आणि एक आजही कुणी अधिकृतरित्या खात्रीलायक असं सांगू शकत नाही की इथे इतके इतके बिबटे आहेत. अच्छा. कारण अशा रीतीनं बिबट्यांचा काउंट करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. कारण जेव्हा एखाद्या आपण जंगलामध्ये जातो त्या ठिकाणी वन्य प्राण्यांची गणना होते विशेष, तर त्या ठिकाणी वन्य प्राण्यांची गणना करण्याकरता जे काही वेगवेगळे पॅरामीटर्स वापरले जातात, ते पॅरामीटर ह्या ऊस क्षेत्रामध्ये असलेल्या बिबट्यांना लावून बिबट्यांची गणना करणं ही खूप किचकट बाब आहे. आता नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे, AI तंत्रज्ञानाचा वापर होतोय, आपण वेगवेगळ्या माध्यमातून ड्रोन कॅमेरे वापरून त्यांचं शूट करू शकतो, आणि अनेक बाबींच्या माध्यमातून भविष्यामध्ये मात्र आपल्याला ॲक्युरेट यांची संख्या निश्चित होणं आवश्यक आहे. आणि निश्चितच वनविभाग याच्यामध्ये समन्वयाची भूमिका घेऊन तेही करण्याच्या सध्या मनस्थितीत किंवा मार्गावर आहे. अच्छा. आता साधारण आपण बघतो की गेल्या 2 महिन्यापासून ह्या ज्या ऊस वगैरे तुटायचा आता कार्यकाळ आहे, ह्यावेळी आपण पाहतो की 2 महिन्यात खूप साऱ्या घटना घडल्या की ज्या ठिकाणी हल्ले झाले, लहान मुलांवर असतील किंवा वयोवृद्धांवर असतील. जुन्नर तालुक्यात किंवा ह्या परिसरात पहिला मानवी हल्ला बिबट्याने कधी केला होता साधारण? आता हे सगळं पाहता हल्ले 2 प्रकारचे झालेत. माझ्याकडे जी माहिती आहे की 1993-94 साली जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये भोईरवाडी आणि सांगनोरे नावाचं गाव आहे, की आत्ता त्यानंतरच्या काळात त्या ठिकाणी पिंपळगाजोगा धरण झालं. त्या धरणाच्या आतल्या गावामध्ये ते गाव आहे. त्या सांगनोरे गावामध्ये मोरे कुटुंबियांच्या एका महिलेवर जंगलाच्या जवळपासच्या परिसरामध्ये ती महिला काही जनावरांकडे गेलेली असताना त्या ठिकाणी हल्ला झाला, आणि पहिला बिबट्याच्या हल्ल्यातला मृत्यू तो 94 साली घडलेला आहे. अच्छा. त्याच्यानंतर अगदी 5-7 दिवसाच्या फरकानं
भोईर कुटुंबियामधल्या त्या महिला होत्या, त्या सरपण आणायला म्हणून त्या परिसरात गेल्या होत्या आणि त्या ठिकाणी जंगलाच्या परिसरामध्ये बिबट्याचा हल्ला झाला होता. खरं तर जंगल परिसरात जाणाऱ्या व्यक्तींवर बिबट्यानं हल्ला केला, जखमी झालं, हे अनेक काळापासून वर्षानुवर्षे घडत आलेलं आहे. परंतु ऊसाच्या शेतात आणि क्षेत्रामध्ये बिबटे आले आणि त्या आलेल्या बिबट्याकडनं हल्ला झाला, अशी घटना मात्र बेल्ल्याच्या परिसरामध्ये 2001 सालाच्या दरम्यान घडली होती. अच्छा. आणि एका लहान मुलावर तिथं पहिल्यांदा अटॅक झाला हो. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आणि दुर्दैवानं तिथे तो मृत्यू झाला होता. आणि त्यानंतर ऊसाच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या बिबट्यांकडनं मनुष्यावर हल्ले होणं, मानवावर हल्ले होणं हे गेल्या 20-25 वर्षात सातत्यानं वाढत गेलेलं आहे. आणि आजपर्यंत जर आपण काही त्याचं रेकॉर्ड पाहिलं तर जवळपास 56 मानवी व्यक्तींचा याच्यामध्ये मृत्यू झाल्याचं रेकॉर्ड आतापर्यंत झालेलं आहे. या जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड या वनविभागाच्या या क्षेत्रामध्ये अच्छा. एकूण या 3-4 तालुक्यांमध्ये ह्या अशा एवढ्या मोठ्या प्रमाणावर मानवी मृत्यू या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झाल्याचं दिसून येत आहे. अच्छा, आपण आता सर्रासच ऐकतो की बिबट्याचा हल्ला झाला किंवा काय, रोजच न्यूजपेपर हे उघडला की ह्या गोष्टी किंवा चॅनल चालू केलं तरी हे आपल्याला सर्रास पाहायला मिळतं की कुठंतरी हल्ला केला किंवा काय. मूळतः माझा प्रश्न असा आहे की बिबट्या जो इतका लाजाळू प्राणी आहे तो माणसांवर हल्ला करेल इथपर्यंत तो कसा वळला? म्हणजे आता मी जेव्हा भारतभर वेगवेगळ्या जंगलांमध्ये वन्यजीव छायाचित्रकार म्हणून फिरत असतो, तर उदाहरणार्थ आपण ताडोबाला जातोय, पलीकडे कान्हा पेंचचं अतिशय सुंदर जंगल आहे, रणथंबोरचं जंगल आहे. त्या भागामध्ये सुद्धा जे कोर झोन आहेत तिथे मानवाला जायला परवानगी नाहीये, मनुष्याला जायला परवानगी नाहीये चालत. सफारी म्हणून जातात तर ते जिप्सीमधनं जातात, ठराविक काळानंतर बाहेर येतात. बरोबर. पण जो बफर एरिया असतो त्या बफर एरियामध्ये मनुष्याचा वावर असतो, त्यांची शेती असते, त्यांचा चरितार्थ निसर्गावर, जंगलावर अवलंबून आहे, म्हणून त्या भागातील लोक त्या परिसरात जाऊन त्यांचा चरितार्थ चालू असतो. आणि म्हणून त्या परिसरामध्ये दुर्दैवानं गेलेल्या माणसांवर वन्य प्राण्यांचे हल्ले होतात. मग त्याच्यामध्ये त्या भागामध्ये हल्ला विशेषतः वाघाकडनं होतो, जो आपण पट्टेरी वाघ म्हणतो, त्याच्याकडनं हल्ला होतो. कधी कधी दुर्दैवानं अस्वलांकडनं देखील माणसांवर हल्ले होतात. त्या भागामध्ये बिबट्यांचे हल्ले अतिशय मर्यादित आहेत किंवा बिबट्या अतिशय लाजाळू, मी आधीच आपल्याला म्हटलं की तो माणसाला घाबरणारा आहे, लाजणारा आहे. पण हे जंगलातील बिबटे आहेत. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे जशी काही नवीन प्रजात आपल्याकडे आता जन्माला येते की काय, किंवा नवीन जात उदयास येते की काय, ही ऊसातील एक नवीन प्रजात आता आलेली आहे. आणि ती फक्त जुन्नर वन विभागातच आहे असं नाहीये, तर महाराष्ट्राचा विचार करता जिथं जिथं ऊस लागवड आहे. अच्छा. हा. मग आपल्या शेजारी नगर जिल्हा आहे, पलीकडे नाशिक जिल्हा आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड आहे, लातूर आहे. आता जिथे जिथे ऊसाची लागवड झाली आहे, ऊस वाढत चाललाय, ऊसाचं क्षेत्र जास्तीचं होत चाललंय, त्या त्या भागामध्ये बिबटे हे संक्रमित झालेले आहेत. आता त्यामागचं कारण देखील एक अतिशय मजेशीर आहे की ज्याप्रमाणे निसर्गामध्ये राहणारा एखादा जो प्राणी असतो, विशेषतः वाघ, आपण म्हणू की या जैविक साखळीमध्ये वाघ हा सगळ्यात उच्च श्रेणीवर आहे, वर आहे. बरोबर. त्याला शत्रू नाहीये थोडक्यात असं. तो सगळ्यात वरचा प्राणी आहे. आणि मग तो देखील काय करतो, स्वतःचा एरिया निश्चित करण्यासाठी टेरिटोरियल मार्किंग करत असतो. अच्छा. म्हणजे काय, तर त्याच्या तो हद्दी निश्चित करत असतो. आणि मग त्या कशा निश्चित करतो, तर ज्याप्रमाणे एखादा वाघाचं क्षेत्र आपण समजूयात की 10 स्क्वेअर किलोमीटर आहे, त्यापेक्षा जास्तही असू शकतं. अच्छा. त्या अधिवासावर अवलंबून आहे. तर तो त्या क्षेत्राच्या बाउंड्रीजवर अच्छा जाऊन मूत्र विसर्जन करतो, वेगवेगळ्या झाडांच्या बुंध्यांवर, त्याच्या ज्या गुद्वाराजवळ काही ग्रंथी असतात त्या ते घासतो आणि तो त्या ठिकाणी त्याचं मार्किंग करत असतो. आता हे माणसाला किंवा मानवाला पटकन समजत नाहीये, पण इतर वन्य प्राणी, विशेषतः वाघाच्या फॅमिलीतील दुसरा वाघ, याला ते पटकन समजतं. अच्छा. की अरे इथे दुसरा वाघ आहे, आपण इकडे जायचं नाही. अच्छा. त्याचप्रमाणे
बिबट्या पण आपलं टेरिटेरियल मार्किंग करत असतो. तो मूत्रविसर्जन करतो, मलविसर्जन करतो. वेगवेगळ्या परिसरात जर काही झाडं असतील तर त्या झाडांवर आपल्या नखांनी असे तो ओरखडे ओढतो. त्याच्या मागे 2-3 कारणं असतात. हा. एक तर त्याच्या नखांच्या परिसरात जी काही घाण बसलेली आहे ती स्वच्छ करायची असते. त्या नखांना टोकदारपणा येण्यासाठी त्याला धार लावणं आवश्यक असतं. कारण बिबट्याचा जर आपण एक शरीर रचनेचा अभ्यास केला हा. तर त्याचे शरीराच्या मानानं पुढचे पाय हे मोठे असतात आणि पुढच्या पायांचे पंजे देखील प्रचंड आकारानं मोठे असतात. ज्याप्रमाणे नर आपलं मार्किंग करत असतो त्याचप्रमाणे मादी देखील अशाच रीतीने टेरिटेरियल मार्किंग करत अच्छा असते. हा. कारण वाघ काय बिबट्या काय हे एकट्यानं राहणं पसंत करतात. अच्छा. आणि विशेषतः नर तर निश्चितपणे एकटाच राहतो. मादी आणि पिल्ल जोपर्यंत पिल्लू जन्माला आल्यापासून त्याचं वय 1 ते 1.5 वर्षाचं होत नाहीये, विशेषतः बिबट्याचं, आणि ते स्वावलंबी होत नाही, स्वतः शिकार करणं त्याला शक्य होत नाही किंवा स्वतःचं अन्न मिळवणं त्याला शक्य होत नाही, तोपर्यंत ते मादी बरोबर राहतं. अच्छा. आणि हा कालावधी 1 ते 1.5 वर्षाचा असतो. आता यात पण गमतीशीर गोष्ट अशी आहे की पूर्वी एखाद्या बिबट्याला जी पिल्लं व्हायची त्यातली 1-2 पिल्लं जगायची. अच्छा. आताच्या काळामध्ये ऊसाच्या क्षेत्रामध्ये वाढणारे बिबटे जे आहेत, ह्या ऊसाच्या क्षेत्रात वाढणाऱ्या बिबट्यांना जी पिल्लं जन्माला येतात त्यांच्यामध्ये मॉर्टॅलिटीचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे. अच्छा. कारण या अन्न साखळीचा विचार करता बिबट्या हा या अन्न साखळीमध्ये सगळ्यात वर आहे. हा. आणि बिबट्यावर हल्ला करणारा, बिबट्याला मारणारा कुणी नसल्यामुळं हा. बिबट्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली. आणि ज्याप्रमाणे पिल्लांची मॉर्टॅलिटी होत नाहीये, हा. कारण बिबट्याचं पिल्लू जन्माला आल्यानंतर ते नैसर्गिक अधिवासात जर जंगलात असतं तर त्यांना मारणारे कुणी ना कुणीतरी होत. बरोबर. हा. त्या ठिकाणी जंगलामध्ये अजगरासारखे प्राणी असतात. काही निरीक्षणांमध्ये असं दिसलंय की ते या पिल्लांना खाऊ शकतात, खाल्लेलं आहे. हा. त्या ठिकाणी मोठे शिकारी पक्षी आहेत, हे देखील छोट्या आकाराच्या पिल्लांना खाल्ल्याच्या काही घटना घडलेल्या आहेत, अच्छा. घडतात. पण याच्या विरुद्ध आणि तिसरी महत्वाची गोष्ट, जंगलामध्ये बिबट्यापेक्षा वाघ हा मोठा आहे. हा. त्या अन्न साखळीतील सगळ्यात वरचा प्राणी म्हणून वाघ आहे. तर वाघाकडनं देखील बिबट्यावर आणि बिबट्याच्या पिल्लांवर हल्ले होऊन खाल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत. हा. पण आता इथला ह्या उसातील बिबट्याचा विचार करता त्याचे हे भक्षक आहेत, हे कुणीही इथं नसल्यामुळे हा. ही बिबट्याची जन्माला येणारी पिल्लं खूप मोठ्या प्रमाणावर जगतात. हा. त्यांचा मृत्यूदर हा अतिशय कमी झालेला आहे. अच्छा. आणि त्यामुळं नैसर्गिकरित्या ऊसामध्ये वाढणाऱ्या बिबट्यांची संख्या, पिल्लांची संख्या देखील पटपट वाढायला लागली. बिबट्यांवर हल्ला करणारं कुणी नाही, त्यांना मारणारं भक्षक कुणी नाही. त्यामुळं त्यांची संख्या देखील त्यांना पूरक आणि पोषक वातावरण मिळाल्यामुळं मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेली आहे. हा. आणि आपण जसं मगाशीच म्हटल्याप्रमाणे बिबट्याच्या शरीर रचनेचा जर विचार केला तर त्याचं तोंड हे आहे ना, हे त्याच्या शरीराच्या मानानं हे मोठं आहे आकारानं. एखाद्या प्राण्याचा आपण आकारमान जेव्हा पाहतो तर वाघ, सिंह आणि बिबट्या यांची जर आपण तुलना केली हा. आणि त्यांनी जो चावा घेतला जातो, ती चावा घेताना बिबट्यानं जी ताकद वापरलेली आहे किंवा जो वापरतो, जी त्याच्यासाठी त्याला PSI मध्ये त्याची जी हे मोजली जाते, तर बिबट्याची क्षमता ही 1500 PSI आहे. अच्छा. जी वाघाची आणि सिंहाची देखील नाहीये. म्हणजे त्याहून अधिक आहे. आणि दुसरी याच्यातली जी गोष्ट आहे की बिबट्याविषयीच आपण आता बोलतोय, तर बिबट्या त्याच्यापेक्षा आकारानं मोठ्या प्राण्यांवर हल्ले करत नाहीये. हा हा हा. बरोबर. त्याच्यापेक्षा आकारानं लहान असणाऱ्या प्राण्यांवर तो हल्ले करतो. तो लक्ष ठेवून हल्ले करतो, नाही का? त्याला एखादं भक्ष्य मिळवायचं आहे. उदाहरणार्थ माझ्या शेतावर 2 कुत्रे होते. हा. रोज संध्याकाळी
त्यांना बिबट्याच्या भीतीपोटी फक्त बाहेर काही वेळासाठी सोडलं जायचं आणि आत आणून त्यांना बांधलं जायचं. अच्छा. त्या दिवशी नेमका एक कुत्र्याला बांधलं गेलं नाही, तो बाहेर राहिला आणि बिबट्यानं बरोबर किमान 1 वर्षाचा कालावधीनंतर त्याला बरोबर त्या दिवशी ज्या दिवशी बाहेर राहिला आणि त्याच दिवशी नेलेला आहे. अच्छा. म्हणजे बिबट्या हा अतिशय चतुर आणि हुशार आहे. हम्म. तो त्याच्या भक्ष्यावर लक्षच ठेवतो, त्याच्या सावजावर लक्ष ठेवतो आणि लक्ष ठेवून तो बरोबर अशा रीतीने ही शिकार करत असतो. अच्छा. हे तर पाळीव कुत्र्यांच्या बाबतीत मी घेतलेला अनुभव हा, आहे. हा. किंवा इतर काही ठिकाणी जेव्हा सीसीटीव्ही मध्ये काही लोकांचे बिबट्याचे फुटेज आपल्याला पाहायला मिळतात, तर त्यामध्ये पण अतिशय रोचक गोष्टी यात रेकॉर्ड झालेल्या आहेत. की समजा मानवी वस्तीमध्ये बिबट्या आलाय तर गावातील 15-20 कुत्रे त्याच्यावर भुंकायला सुरुवात करतात. हा हा. बिबट्या काही काळासाठी स्वतः घाबरल्याचं त्या ठिकाणी दाखवतो आणि तो बाजूला निघून जातो. मग यातला एखादा अग्रेसिव्ह कुत्रा आहे तो त्या बिबट्यावर जास्त जोरानं धावून जातो, हा. त्याच्या मागे लागतात आणि बिबट्या घाबरल्यासारखं करून थोडा बाजूला जातो. हा. आणि एखादा कुत्रा बरोबर त्याच्या मागे जो गेलाय तो त्याला योग्य अंतरापर्यंत त्याच्या मागे येऊ देतो. त्याच्या हल्ल्याच्या कक्षेत त्याला येऊ दिला की हा प्रतिहल्ला करून बरोबर त्या कुत्र्यावर हल्ला करून त्याला घेऊन जातो. हो. अच्छा. आणि अशाच घटना निसर्गात किंवा जे पूर्वी जंगलामध्ये बिबटे राहायचे त्यांच्या बाबतीतही घडलेल्या अनेक जनावर सांभाळणाऱ्या लोकांकडून आपल्याला ऐकिवात येतात. असा एखादा किस्सा तुम्हाला आठवतो की जो तुम्ही ऐकलाय आणि जो तुमच्या लक्षात राहिलाय, जरा वेगळा वाटला इतरांपेक्षा? म्हणजे काय होतं की ज्याप्रमाणे जंगलामध्ये लोक जनावरं चारायला नेतात निसर्गात किंवा आपण माळरानांवर म्हणूयात, आणि बिबट्या दबा धरून बसतो, थांबून राहतो, झाडाच्या आडोशाला थांबतो आणि तो मोठ्या प्राण्यांवर हल्ला करत नाही. अच्छा. ज्याप्रमाणे बैल आहे, गाय आहे, म्हैस आहे, यांच्यावर तो हल्ला करत नाही. किंवा निसर्गातला विचार केला तर तो सांबरावर, नीलगाईवर हल्ला करत नाही. पण त्याच्यापेक्षा आकारानं लहान असणारे प्राणी आहेत, त्यांच्यावर मात्र तो दबा धरून हल्ला करतो. ज्याप्रमाणे 2 वर्षापूर्वी मी रणथंबोरच्या जंगलात गेलो, तर चितळ नावाचं जे हरिण असतं ते त्याच्या मानानं उंचीला कमी असतं, हा. बिबट्याच्या साईज पेक्षा थोडस आकारानं हो, लहान येतं. लहान असेल. आणि त्या ठिकाणी त्यानं अतिशय त्या जंगलामध्ये आडोशाला लपून राहिला. चितळ चरत चरत येत होती, त्यांनी खूप वेळ त्यांना दिला. आमच्या सफारीतील 3-4 तासापैकी आम्ही 2 तास त्या सगळ्या निरीक्षणात होतो. अच्छा. तर तो बिबट्या खूप वेळ पहिल्यांदा आडोशाला थांबला. हा. त्या चितळांना त्या परिसरामध्ये येऊन ते जे काही चरत होते ते चरू दिलं. त्यातल्या त्यांनी एका अशा चितळाला त्यांनी आपलं भक्ष्य म्हणून निश्चित केलं की तो बरोबर त्याला पकडू शकतो. अच्छा. आणि बरोबर त्या चितळाच्या जवळ 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 तो आला आणि त्या जवळ आल्यानंतर त्याने बरोबर झडप घालून त्या चितळाला मारलं. आता त्याची हल्ला करण्याची पद्धती अतिशय वेगळी असते. म्हणजे जनरली सगळ्या वन्य प्राण्यांची किंवा या कॅट फॅमिलीतील प्राण्यांची ती पद्धती आहे. अच्छा. की पहिल्यांदा त्या प्राण्याच्या पाठीवर तो जोरात पंजा मारतो. पंजा मारला की तो प्राणी वळून मागे पाहायला जातो की काय झालंय, हा. आणि मागे पाहायला गेलं की मग त्याच्या जबड्यानं, मगाशीच तुम्हाला सांगितलं की त्याचा जबडा अतिशय ताकदवान आहे, हो. त्याचे सुळे अतिशय तीक्ष्ण असतात, त्यानं तो बरोबर त्या मधल्या भागाला पकडतो. आणि एकदा बिबट्यानं एखाद्या प्राण्याला, दुर्दैवाने आता माणसालाही म्हणूया, हो. जर गळ्याला पकडलं तर त्याच्यातनं शक्यतो कुणी सुटत नाही. अच्छा. आणि मग पकडल्यानंतर तो गळा त्याचा पकडतो, त्याचे 2 पंजे पुढचे अतिशय ताकदवान असतात, त्यांनी त्या प्राण्याला तो धरून ठेवतो आणि जास्तीत जास्त लवकर त्या प्राण्याचं रक्त पिण्याचं काम हा बिबट्या करत असतो. म्हणजे जिवंत प्राण्याचं रक्त पिण्याचं पहिलं काम बिबट्या त्या ठिकाणी करत असतो. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये त्या प्राण्याचं जास्तीत जास्त रक्त पिऊन घेतो. सेकंडली त्या रक्तामध्ये खारटपणा आहे. अच्छा. आणि दुर्दैवानं याच्याशी रिलेटेडच एक
जुने लोक सांगतात, माझ्या स्वतः मी केलेलं हे निरीक्षण नाहीये, पण दुर्दैवानं मानवी वस्तीच्या जवळ किंवा कुठे जर एखाद्या घोड्यावर बिबट्यानं हल्ला केला आणि घोड्याला त्यांनी मारलं, लहान त्याचं पिल्लू शक्य, हा, हा. मोठा घोडा कमी, पण जी लहान आहेत अच्छा, हा. किंवा एखादा आजारी घोडा आहे, थकलेला वयस्कर घोडा आहे, त्याच्यावर जर बिबट्यानं हल्ला केला आणि त्याला जर मारलं आणि त्याचं रक्त जर बिबट्यानं पिलं, तर असं जुने लोक सांगतात की माणसाचं रक्त आणि घोड्याचं रक्त ही त्या मानानं एकमेकाशी साधर्म्य असलेली आहे हा. आणि त्यामुळं दुर्दैवानं मानवावर हल्ले होण्याचं प्रमाण त्या परिसरात वाढतं, अच्छा. असं काही जुन्या लोकांचं म्हणणं आहे किंवा काही अभ्यासकांनी देखील याच्यावर आपली मतं व्यक्त केलेली आहेत. अच्छा. तर असा हा बिबट्या की तो त्याचा मूळ अधिवास हा जंगलातला होता, बरोबर. पण तो उसात आला, उसामध्ये त्याला पोषक वातावरण मिळाल्यामुळं तो स्थिरावला आणि उसामध्ये राहून त्यानं या ठिकाणी आपली जीवनशैली मानवाच्या जवळ राहून विकसित केली आणि त्यामुळं त्याच्या शिकारीच्या पद्धतीमध्ये देखील बदल झालेत. अच्छा. आता आपण जे निरीक्षण करतो किंवा माहिती घेतो, बिबट्या लोकांच्या कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये जाऊन कोंबड्या पळवतोय, शेळ्या जिथे बांधल्यात त्या ठिकाणाहून शेळ्या नेतोय, छोटी जी लहान वासरं आहेत ती पण खाल्ल्याच्या घटना घडतात. दुर्दैवानं ज्या जर्सी गाईचे जे पिलं जन्माला येतात त्याच्यामध्ये जी वासरं आहेत हा. त्यात मादी जी आहेत पिलांमध्ये ज्या गायी म्हणून जन्माला येतात त्या शेतकरी आपल्या घरी सुरक्षित ठेवतात, पण दुर्दैवानं अनेक ठिकाणी ही नर जातीची जी वासरं आहेत छोटी ती कुठंतरी सोडलेली आपल्याला दिसतात आणि त्या परिसरात ह्या वासरांवर बिबट्याने हल्ला करून त्यांच्या शिकार केल्याच्या अनेक घटना घडतात. तर बिबट्या हा तसा फार चलाक शिकारी म्हणून प्रसिद्ध आहे. अच्छा. हुशार किंवा कावेबाज आणि धोकेबाज शिकारी. म्हणजे असं म्हटलं जातं की बिबट्यानं एखादं सावज आपलं पाहिलंय हा. आणि तो त्याच्यावर त्यांनी एकदा हल्ला केला आणि त्या हल्ल्यातनं ते वाचलंय, पण ते घाबरलेलं आहे. तर बिबट्या त्याला परत परत येऊन, अच्छा. कारण हा निशाचर प्राणी आहे, तो त्या रात्रीतनं एकदा दोनदा तीनदा चारदा येणार आणि तो आपलं भक्ष्य घेऊनच जाणार. अच्छा. असं त्याची वैशिष्ट्य किंवा खासियत आहे. अच्छा. तर याला जोडून असा प्रश्न आहे की आपण पाहतो जुन्नर आणि या परिसरात आपण बऱ्याचदा या घटना ऐकल्यात की बिबट्या टू व्हीलर दिसली की हल्ला करतो, गाडीची लाईट दिसली, टेल लाईट दिसली की हल्ला करतो. अनेक घटना अशा झाल्या होत्या मध्यंतरी, काही शेतकऱ्यांनी म्हणजे त्या स्थानिक रहिवाशांनी गाडीच्या लाईट पण काढून टाकल्या होत्या का, तर बिबट्या हल्ला करतो. तर हे असं काय होतं? हा, तर आता हे घडण्यामागचं पहिलं मुख्य कारण जे आहे की निसर्गतः पहा, आपण आपल्या घराच्या परिसरामध्ये जे काही कुत्रे असतात त्यांच्या बाबतीत पण असं होतं की कुत्र्याची मादी आहे तिला जर पिल्लं झाली आणि त्या पिल्लांना दुर्दैवाने एखाद्या दुचाकी खाली पिल्लं गेली तर ती मादी दुचाकींचा पाठलाग करते. अशाच पद्धतीनं दुर्दैवानं एखाद्या बिबट्याची जन्माला आलेली जी पिल्लं आहेत त्या पिल्लांपैकी एखाद्या पिल्लावर दुचाकी च्या अपघातात ते मृत्यू पावलंय किंवा मादी आणि पिल्लं एकत्रित आहेत, मादी रोड क्रॉस करून पलीकडे गेलीये आणि पिल्लं तिच्या मागणं जाता जाता एखादं पिल्लू मागे राहिलं आणि दुचाकी तिथनं गेलेली आहे. ही घटना तशी नैसर्गिक आहे, पण मादीच्या दृष्टीनं की बाबा ह्या दुचाकीमुळं माझी पिल्लं डिस्टर्ब झाली. आणि या काळामध्ये लहान पिल्लं असताना बिबट्याची मादी अतिशय आक्रमक असते. अच्छा. कारण तिची पहिली प्रायोरिटी आई म्हणून आपली पिल्लांना जगवणं वाचवणं आहे आणि मग या काळामध्ये तिच्या पिल्लांना ज्याच्यापासून धोका होतो अशा प्रत्येकाला ती शत्रू समजते. अच्छा. मग ती व्यक्ती आहे, माणूस आहे, प्राणी आहे ही ती पाहत नाही, त्याच्यापासून वाचवणं हे तिचं कर्तव्य आहे. आणि मग दुर्दैवानं एखाद्या दुचाकीमुळं ती डिस्टर्ब झालीये म्हणून दुचाकीवर हल्ला होतो. मागील आठवड्यातील तर मी काही घटना अशा पाहिल्या की दुचाकी बरोबर रस्त्यानं जाणाऱ्या छोट्या चारचाकी गाड्यांवर देखील ती मादी चवताळून जात होती. अच्छा. असं देखील या ठिकाणी दिसून आलेलं आहे. अच्छा. एकंदरीतच आता सगळं आपण त्यांचा जन्मदर पाहिला किंवा या घटना पाहिल्या
त्यांनी स्वतःला मॉडिफाय केलंय थोडक्यात आपण म्हणू की त्यांनी त्यांची फूड हॅबिट चेंज केलीत, फूड सायकल चेंज केली आणि ते आपल्याशी मिळचळत करून राहायला लागलेत. ही सगळी परिस्थिती एकंदरीत आतापर्यंत इथून पुढे सुद्धा काळात अशीच जर राहिली तर आपल्याला हा कॉम्प्रोमाइज करून एकत्र राहावं लागेल का बिबट्यांसोबत? आपण या सगळ्याचं खूप बारकाईनं विचार करणं आवश्यक आहे. अच्छा. खरं तर जी लोक जंगलांच्या जवळ राहतात त्यांनी फार पूर्वीपासून निसर्गाशी जंगलाशी जुळून घेतलंय आणि त्या ठिकाणी जो संघर्ष आहे तो त्यांनी स्वतःपुरता मर्यादित करून तिथे हा प्रश्न काही प्रमाणात का होईना कमी आहे. अच्छा. पण बिबट्या आणि माणूस हा जो काही संघर्षाचा विषय आहे आता हा विशेषतः जुन्नर आंबेगाव खेडमध्ये आणि नव्याने आता जसं काल परवा कोपरगावला घटना घडल्यात किंवा इतरही नाशिकमध्ये घडतायत किंवा इतर ठिकाणी घडतायत, या सगळ्या ठिकाणी बिबट्या हा उसात आलाय आणि एक उसामधली ही नवीन प्रजाती आल्यामुळं हा संघर्ष जंगलातला राहिला नाहीये की माणूस जंगलात जातोय आणि जंगलात गेल्यावर तिथं वन्य प्राण्यांचे हल्ले होतात. ह्या घटना ह्या वेगळ्या ठिकाणच्या वेगळ्या आहेत. ऊस क्षेत्रातील बिबट्याबाबत मानव आणि वन्यजीव संघर्ष याच्यावर खूप वेगळ्या पद्धतीनं अभ्यास होणं गरजेचं आहे आणि खूप वेगळ्या पद्धतीनं उपाययोजना देखील होणं गरजेचं आहे. याला जोडून मी तुम्हाला थोडं डिस्टर्ब करतो, जोडून एक प्रश्न असा घेतो की अनेक दुर्दैवी घटना ह्या 2 महिन्याच्या किंवा अगदी मागे इथून मागे पाहिलं तर घडल्यात, तर सरकारने याच्यावर नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा कायमचा बंदोबस्त म्हणून यावर काय केलं पाहिजे? बिबट्या आणि मानव संघर्ष हा जुन्नर आंबेगाव खेडमध्ये किंवा शिरूरमध्ये गेल्या 20 वर्षापासून घडतो. विशेषतः 2000-2001 पासून याची तीव्रता वाढत गेलेली आहे, ती आजपर्यंत खूपच वाढलेली आहे. अच्छा. आता हे सर्व करताना शासन स्तरावर याच्यातील मुख्य रोल आहे तो वन विभागाचा. वन विभाग त्यांच्या पातळीवर काही उपाययोजना करत आलेले आहेत आणि अजूनही आता नव्यानं आपण जे काही ऐकतोय त्याच्यामध्ये त्यांच्या उपाययोजना सुरूच आहेत. अच्छा. हे सगळं करताना सर्वप्रथम त्या उपाययोजना ह्या अंमलबजावणी करण्यासाठी थोडासा काळ जाणार आहे. प्रत्यक्ष ती अंमलबजावणी केल्यानंतर त्याच्यातनं जे काही त्याचे परिणाम येणार आहेत त्यांना थोडासा अवधी लागणार आहे. पण ह्या सगळं करताना प्रथमतः आपण सर्वांनी म्हणजे आपण आता देखील बघा एका ऊसाच्या शेतात बसलोय, या ठिकाणी देखील आपल्या परिसरात कुठेही बिबट्या असण्याची शक्यता आहे. आपली वेळ सकाळची आहे, आपण घराच्या अगदी जवळ आहोत म्हणून आपण किमान सुरक्षितरित्या बसलेलो आहोत. बरोबर. पण जर ऊसाच्या शेतामध्ये एखादा माणूस गेलाय आणि त्या ठिकाणी तो ऊसाच्या शेताच्या बांधावरून जरी गेलाय तर दुर्दैवानं अचानकरित्या त्या शेतातून येणाऱ्या बिबट्याकडून माणसावर हल्ला होण्याची शक्यता असते. आणि म्हणून तो वन्य प्राणी आहे, तो माणूस नाहीये की त्याला आपण सांगून समजून ए बाबा इथं थांबू नको, दुसरीकडे जा, एकमेकाशी भांडू नका असं माणसाला आपण सांगू शकतो. बिबट्याला आपण हे सांगू शकत नाही. मग आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल, आपल्याला बिबट्या समजून घ्यावा लागेल. अच्छा. का बिबट्या काय आहे, तर तो वन्य प्राणी आहे, तो शिकारी प्राणी आहे, तो निशाचर विशेषतः आहे. सायंकाळ नंतर तो ऍक्टिव्ह होतो. अच्छा, म्हणजे दुपारी हल्ला करत नाही किंवा दुपारी दुर्दैवानं मगाशीच आपल्याला म्हटल्याप्रमाणे की जर मादी आणि पिल्लं आहे किंवा त्यांचा मिलनाचा काळ आहे, मीटिंग पिरियड आहे आणि अशा काळामध्ये नर आणि मादी एकत्रित आहेत आणि त्या ठिकाणी मानवी वावर झाला तर ते डिस्टर्ब होऊन त्यांच्यावर हल्ल्या घडल्याच्या घटना आहेत. पण ज्या काही घटना घडतायत ह्या सकाळी खूप लवकर आहेत, सूर्योदयाच्या दरम्यान किंवा त्यापूर्वी, आणि संध्याकाळच्या घटना ह्या सायंकाळी 4-5 नंतर म्हणजे बिबट्या जेव्हा ऍक्टिव्ह होतो त्यानंतरच्या आहेत. अच्छा. आणि ह्या सगळ्यामध्ये म्हणून मी आपल्याला म्हटलं की आपल्याला बिबट्याचं मानसशास्त्र प्रत्येकाला आता समजून घेणं आवश्यक आहे की तो राहतो कसा, हल्ले कधी करतो आणि का करतो, आणि मग हे होऊ नयेत हे टाळण्यासाठी म्हणून आपल्या वर्तनात आपण थोडे बदल केले पाहिजे. अच्छा. जसे की अतिशय सोप्या गोष्टी आहेत ज्या सहज शक्य आहेत. की रात्रीच्या वेळी एकट्याने फिरणं 100% टाळलं पाहिजे. कारण ऊसाच्या शेतात बिबट्या आहे,
आणि तो कधीही आणि कुठेही दिसतो. त्याची फिरण्याची वेळ, क्षेत्र हे असं अमर्यादित झालेलं आहे. बरोबर. म्हणजे एका रात्रीमध्ये 10-10 किलोमीटर प्रवास करणारे बिबटे आहेत, किंवा 1 तासापूर्वी तो जर एका गावात दिसला तर 2 तासानं तो वेगळ्याच गावात दिसतोय. अच्छा. इतका त्याचा हा प्रवास असतो शिकारीमुळं, किंवा तो भटकतच असतो. बरोबर. आणि तो निशाचर आहे, पूर्ण रात्रभर तो प्रवास करत असतो. बरोबर. असं म्हटलं जातं की बिबट्याला रोज एक 4-5 किलो मांस खाणं किंवा अन्न मिळवणं आवश्यक आहे. अच्छा. आणि त्याच्यासाठी त्याचा जवळपास 60% वेळ हा फक्त शिकार मिळवण्यात जातात. अच्छा. आणि म्हणून तो रात्री फिरणारच आहे. मग सगळ्यात महत्वाचं की आपण ऊसाच्या क्षेत्रात राहतोय. दुर्दैवानं आता ह्या क्षेत्रामध्ये बिबटे आहे, आणि म्हणून बिबट्याच्या भीतीपोटी आपल्या वर्तनामध्ये आपल्याला आता बदल करणं आवश्यक आहे. आपण माणूस आहोत म्हणून. बरोबर. कारण आपल्याला कळतंय की आपल्या घराच्या परिसरामध्ये, म्हणजे ज्याचं शेतात घर आहे किंवा अगदी गावाच्या लोकवस्तीच्या जवळ देखील बिबटे येतात. काही वाड्या वस्त्यांमध्ये तर बिबटे फिरतानाचे व्हिडिओ आहेत. अगदी ओतूर सारख्या मोठ्या गावात मागील काही दिवसामध्ये बिबट्या गावातून येऊन बरोबर. गेलाय. आता तो गावात काय येतो तर त्याला त्याची शिकार तिथे मिळते. त्याला गावातील डुक्कर आहेत, गावातील भटकी कुत्री आहेत आणि इतर जे काही प्राणी मिळतात त्याच्यावर तो हल्ला करून ते सहज मिळतं, म्हणून तो गावाच्या जवळ येतोय. अच्छा. आणि ह्या सगळ्यासाठी आपण काळजी घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून एकतर रात्री एकट्यानं 100% प्रवास करणं टाळला पाहिजे. बरोबर. आपण दुचाकी वाहनांवर जे काही रात्रीच्या वेळी जास्तीचं फिरलं जातं ते आपण थोडंसं प्रमाण कमी केलं पाहिजे. आपली कामं वेळोवेळी उरकून, ज्या परिसरात बिबट्याचा जास्त वावर आहे तिथल्या लोकांनी तर निश्चितपणे हे टाळलंच पाहिजे. की जर एखाद्या गावाच्या परिसरामध्ये बिबट्याकडून माणसावर, बाईकवर हल्ले झालेले आहेत तर आपल्याला माहीत आहे, तर आपण थोडी जास्तीची काळजी घेणं आवश्यक आहे, किंवा मग त्या परिसरामध्ये हा वापर कमी करणं आवश्यक आहे. अच्छा. कारण आज तरी आपल्याला त्याला पर्याय लगेच काही नाहीये. बरोबर. तिसरं, शेताला पाणी भरायला शेतकऱ्यांना जावं लागतं. ते जाताना आता काही निरीक्षणांमध्ये, किंवा मगाशी मी आपल्याला सांगितलं की तो मानेवर हल्ला करतोय. अच्छा. तर आपली मान पहिल्यांदा सुरक्षित राहील या दृष्टीनं मानेभोवती काहीतरी गुंडाळून ठेवणं आवश्यक आहे. आता वनविभागानं मधल्या काळात लोकांना तिथं सुरक्षितता राहावी, ज्याप्रमाणे प्राण्यांना काही पट्टे गळ्यात पट्टे बांधले बांधले जातात, जातात. तसं माणसाच्या गळ्यात बांधायला पट्टे देण्याची पण आता काहीतरी प्रोव्हिजन केलेलं आहे आणि सुरुवात झाली आहे. आणि त्याला जो पर्याय म्हणून आपल्या गळ्यामध्ये काहीतरी बांधलेलं, प्रत्येक एकट्या जाणाऱ्या, शेतात जाणाऱ्या माणसांनी काळजी घ्यावी. आपला गळा बंदिस्त असावा. दुर्दैवानं अटॅक झाला तर तो त्या पहिल्या जे काही वरून आवरण आहे त्याच्यावर होईल आणि माणसाची वाचण्याची शक्यता त्याच्यात जास्तीत जास्त राहील. बरोबर. दुसरं की बिबट्या हा लक्ष ठेवत असतो की बाबा किती माणसं दिसत आहेत, आपल्यापेक्षा उंच आहे का, मोठा आहे का. कारण मी मागाशीच आपल्याला म्हटलं, त्याच्यापेक्षा आकारानं मोठ्या दिसणाऱ्यावर तो हल्ला करत नाही. अच्छा. मग आपल्याला मोठं दिसण्यासाठी काय करावं लागतं, तर आपल्याला जर दुर्दैवानं आपल्या परिसरात कुठेतरी बिबट्या आहे असं जाणवलं तर माणसाने किमान हात उंच करावेत. अच्छा. म्हणजे आपण उंच आहोत, मोठे आहोत असं दिसतं. आपण जर बसून घेतलं, बघा दुर्दैवानं घडलेल्या घटनांमध्ये उघड्यावर बसलेली लोक, खाली जमिनीवर बसलेली लोक, किंवा वाकून पाणी भरणाऱ्या लोकांवर हल्ले झालेले किंवा आहेत, लहान मुलं वगैरे असतील, किंवा लहान मुलं. कारण तो त्याच्यापेक्षा आकारानं लहान दिसणारा असो किंवा असणारा असो याच्यावर अटॅक करतो. म्हणून आपण ही तर काळजी घेणं आवश्यक आहे की आपण जास्तीत जास्त मोठं कसं दिसू याचा प्रयत्न करावा. दुसऱ्या हातामध्ये एखादी काठी असावी, जिला आपण नाही का पूर्वी लोक घुंगरू बांधा म्हणायची का, त्याचा आवाज तरी येतो. आणि आता मोबाईल प्रत्येकाजवळ असतो, मोठ्या आवाजामध्ये मोबाईलवर काहीतरी गाणी लावून दिलेली असावी. आणि शक्यतो एकट्यानं फिरूच नये अशी आपली सगळ्यांना या निमित्तानं तर नम्र विनंती आहे किंवा आव्हान आहे. अच्छा. हे टेम्पररी सोल्युशन झाले. जर आपण दूरदृष्टी ठेवून जर विचार केला तर याच्यावर अशी ठोस कोणती गोष्ट आहे का जी आपण करू शकतो. म्हणजे हे अगदी बिबट्यांच्या नसबंदीविषयी बोललं जातं, किंवा आता त्यांना ठार करण्याचे देखील ऑर्डर आहेत. जो बिबट्या ज्यांनी हल्ला केलाय, असे नरभक्षक ज्याला म्हणतात, तर मग हे कसं, त्याच्यावर लॉंग टर्म काय सोल्युशन असावं. ज्याप्रमाणे मी आपल्याला आधीच म्हटलं की आपण आज लगेच काय करू शकतो, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला करणं लगेच शक्य आहे. याच्यानंतरचा जो दुसरा मुद्दा आहे, जो प्रश्न आपण या निमित्तानं विचारला, की
शाश्वत याच्यावरच्या उपाययोजना किंवा कायमस्वरूपी उपाययोजना काय, तर जुन्नर आंबेगाव खेडचा विचार करता, शिरूरचा विचार करता या ठिकाणी ऊसाच्या क्षेत्रात असणाऱ्या बिबट्यांची घनता खूप प्रचंड वाढलेली आहे. अच्छा, हा. मग ही बिबट्यांची झालेली घनता किंवा बिबट्यांची वाढलेली संख्या, आता ऑफिशियली कुणी बोलत नाहीये, पण अनऑफिशियली जवळपास 1,500 ते 2,000 बिबटे आहेत असं बापरे. बोललं जातं. आणि निश्चितपणे मग हे 1,500-2,000 बिबटे जेव्हा एका एवढ्या कमी एरियात राहतात तेव्हा त्यांना अन्न मिळवणं अवघड होतं. आणि मग त्याला अन्न मिळालेलं नाहीये, तो भुकेलेला आहे आणि त्याला सहज पटकन माणूस हे अन्न दिसतंय. मग ती लहान मुलं आहेत, वयस्कर व्यक्ती आहेत किंवा कमी उंचीची दिसणारी जी आहेत, वाकलेली माणसं आहेत, म्हणून बिबट्याकडनं हे हल्ले होतात असा एक सकृतदर्शनी अंदाज आहे. आणि म्हणून इतकी मोठी जेव्हा बिबट्यांची संख्या वाढलेली आहे तर ही संख्या मर्यादित करणं हे पहिलं काम आहे. अच्छा. मग ही मर्यादित करण्यासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पहिलं तर इथले काही बिबटे स्थलांतरित करणं. अच्छा. मग ते स्थलांतरित करण्यासाठी वेगवेगळे पर्याय आपल्याकडे आहेत. कुणीतरी खाजगी प्राणी संग्रहालयवाले ते मागतायत, कुणीतरी शासकीय भारतभर अनेक प्राणी संग्रहालय आहेत, किंवा ज्याप्रमाणे आपल्याकडे चित्ते नामशेष झाले म्हणून आपण आफ्रिकेतनं चित्ते आणून या ठिकाणी बरोबर ठेवून त्याचं कन्झर्वेशन करतोय. तर आपल्याकडचे बिबटे ज्या ज्या देशांना आवश्यक आहे, ज्या ठिकाणी बिबटे नाहीयेत किंवा ज्यांना वाटतंय की त्या ठिकाणी ते आपण संवर्धित करावेत, त्यांच्याकरिता या ठिकाणाहून बिबटे दिले जावेत आणि ती देण्याची प्रक्रिया ही सोपी केली जावी. अच्छा, सगळी प्रोसिजर ही त्याची, कारण त्यात खूप क्लिष्टता असते, यात कायदेशीर अनेक बाबी असतात. कारण बिबट्या हा प्राणी शेड्यूल 1 मध्ये समाविष्ट केलेला आहे, जी जागतिक पातळीवर काम करणारी संस्था आहे ICUN, ही आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन आणि निसर्गविषयक सगळ्या प्रकारचे रूल्स रेग्युलेशन निश्चित करणारी आणि कंट्रोल करणारी ही जी संस्था आहे, यांच्या माध्यमातून संकटग्रस्त प्रजाती आहेत, मग ते प्राणी असोत, पक्षी असोत किंवा इतर जलजीव असोत, या सगळ्यांबाबतीतली ध्येय धोरणं निश्चित करायचं काम तिथनं होतं. अच्छा. आणि भारताचा विचार करता बिबट्याचा समावेश हा या संकटग्रस्त प्रजातीत किंवा धोकादायक आता होत आलेल्या प्रजातीत बरोबर, हा. 3.1 मध्ये केलेला आहे. अच्छा. आणि म्हणून आज लगेच एखाद्या गावामध्ये बिबट्या पकडायचा आहे तरी वन विभागाला त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते. जसं आपण म्हटलं की मानवावर हल्ले करणाऱ्या बिबट्याला शूट ॲट साईटची ऑर्डर मिळवायची, ती देखील मिळवण्यासाठी त्यांना वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते. मग याच पद्धतीनं आपल्या परिसरातील जी बिबट्यांची घनता खूप जास्त झाली, खूप बिबटे झालेत, हे स्थलांतरित करायला देखील परवानगी घेणं आवश्यक आहे. त्या परवानग्या घेऊन यातले काही प्रमाणातील बिबटे लवकरात लवकर जिथं बिबटे नाहीयेत तिकडे स्थलांतरित करणं, आणि दुर्दैवानं त्या ठिकाणी फक्त हल्ले होऊ नयेत याची देखील काळजी घ्यावी. अच्छा. कारण मधल्या काळामध्ये असंही देखील घडलेलं आहे की या ठिकाणी एखादा बिबट्या पकडला, तो जवळच्या परिसरात कुठेतरी सोडला गेला, बरोबर, तर त्या परिसरात देखील बिबट्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. म्हणजे हे पण होऊ नये याची देखील काळजी घेणं भविष्यामध्ये गरजेचं आहे. अच्छा. अन्यथा इथले माणसावरील हल्ले कमी होतील आणि ते दुसरीकडे वाढतील. आणि यानंतरची बिबट्यांचं स्थलांतर करणं ही तर 1 नंबरची प्रायोरिटी असावी, वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी, कारण इतकी मोठी संख्या त्याची वाढलेली आहे. दुसरी, ही संख्या वाढू नये यासाठी अनेक एक्सपर्ट्स जे आहेत किंवा अनेक प्रकारच्या अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी बरोबर, त्यांची नसबंदी करण्याची मागणी केलेली आहे. आता नसबंदी करायची, त्याला देखील वन विभागाच्या वरिष्ठांची परवानगी घेणं आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट जे मला यामध्ये वाटतं की मधल्या काळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं अच्छा, किंवा न्याय व्यवस्थेनं अशा रीतीनं जे संकटग्रस्त प्राणी पक्षी आहेत अच्छा. यांच्या बाबतीत आपली ध्येय धोरणं अतिशय कडक असून त्यांनी त्यांच्या कोर्टाच्या निकालांमध्ये तीव्र ताशेरे देखील ओढलेले आहेत. त्यामुळं हे सगळं करताना माननीय न्यायालयाला अवगत करणं आवश्यक पडणार आहे. अच्छा. मान्य न्यायालयाच्या पूर्व परवानगीची देखील आवश्यकता आहे की काय, याबाबत देखील शासनाला, वन विभागाला माहिती घ्यावी लागणार आहे. अच्छा.
किंवा मान्य न्यायालयाच्या पूर्वपरवानगीनं याबाबत त्यांना त्यांची ध्येय धोरणं निश्चित करावी लागतील. कारण मागील आठवड्यामधीलच मालडोक या संकटग्रस्त पक्षाच्या बाबतीत हा. माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक जजमेंट दिलंय की तुम्ही फक्त एका ठराविक संरक्षित एरियामध्ये मालडोक वाढवून त्याचं संवर्धन करताय, हे चुकीचं आहे. बरोबर. तुम्हाला त्याच्या संवर्धनासाठीची योग्य नैसर्गिक पद्धती अवलंबावी लागेल. मग सेम मालडोक या पक्षाबाबतीत जर सर्वोच्च न्यायालयाने एखादी असं स्टेटमेंट किंवा असं जजमेंट दिलेलं आहे, तर बिबट्या आपल्या परिसरामध्ये त्याची घनता अधिकची आहे, खूप आहे, मानवावर हल्ले होतात, म्हणून आपल्या दृष्टीनं तो अडचणीचा आहे या भागाकरिता. पण भारतभराचा आणि जगभराचा विचार करता त्या ठिकाणी काही ठिकाणी बिबट्या हा अतिशय पाहायला देखील मिळत नाही. किंवा मी तर असे म्हणेन की आपण जेव्हा वेगवेगळ्या जंगलांमध्ये वाईल्ड लाईफ सफारीसाठी जातो, तिथं वाघाचं दर्शन लवकर होतं, वाघ लवकर दिसतो एखाद्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफरला, त्या सफारीमधल्या प्राण्यांना, पण सफारीमधल्या व्यक्तींना. पण बिबट्या हा फार कमी वेळा दिसतो. अच्छा. म्हणजेच काय, तिथल्याही जंगलांमध्ये बिबटे आहे, बरोबर, परंतु ते मोकळ्या ठिकाणी किंवा माणसाच्या जवळ फार कमी वेळा येतात. अच्छा. आणि म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणावर जर बिबटे आहेत, तर यांना या भागामध्ये कंट्रोल करण्यासाठी शक्य ते पर्याय आहेत. त्या पर्यायांमध्ये स्थलांतर, नसबंदी आणि तिसरा महत्वाचा मुद्दा जो लॉंग टर्म आहे की बिबट्याचा नैसर्गिक अधिवास त्या त्या भागामध्ये डेव्हलप होणं आवश्यक आहे. अच्छा. जो त्याचा मूळ अधिवास होता. पण ही अतिशय लॉंग टर्म प्रक्रिया आहे, त्याच्यासाठी प्रचंड वेळ द्यावा लागेल. आणि नैसर्गिक अधिवास विकसित झाले तर त्या त्या भागातील बिबटे त्याच भागात राहतील, मग ते जंगलातनं उसात आणि मानवी वस्तीच्या जवळ येणार नाहीत. अच्छा, बरोबर. आणि जी चौथी गोष्ट जी आपण फक्त या जुन्नर वन विभागाच्या बाबतीत बोलतोय की या परिसरामध्ये एक बिबट सफारी करावी अशी लोकांची मागणी होती. बरोबर. ती करण्यामागं हेच कारण होतं की मानवी वस्तीवरील हल्ले, मानवावरील हल्ले कमी व्हावे. बरोबर. पण आता मधल्या काळामध्ये जी काही बिबट सफारी आपण प्रस्तावित केलेली आहे आणि माझ्यापर्यंत जी माहिती आली आहे की या सफारीमध्ये जास्तीत जास्त 12 ते 15 बिबटे राहणार आहेत. अच्छा. आणि मग जुन्नर वन विभागाचा विचार करता आपला प्रश्न या मार्गानं थोड्याफार प्रमाणात सुटू शकतो. पण मग याच बिबट सफारीचं स्वरूप हे थोडंसं व्यापक केलं गेलं, ती खूप मोठ्या प्रमाणावर करण्यात आली, बरोबर. तर निश्चितपणे त्या ठिकाणी राहणाऱ्या बिबट्यांची संख्या वाढेल. आणि जे उसाच्या शेतात मानवी वस्तीजवळचे बिबटे आहेत या संरक्षित सफारीमध्ये गेले तर ही संख्या या ठिकाणची कमी होईल आणि आपोआपच मानवी वस्तीवरील, मानवावरील हल्ले हे कमी होतील असं मला या निमित्तानं वाटतं. अच्छा सर, हे बरोबर आहेत. पण यासोबतच जे लोक शेतात राहतात किंवा अगदी दुर्गम भागात राहतात जिथं हे अटॅक होण्याचं प्रमाण जास्त आहे बिबट्यांचं, तर या ठिकाणी लहान मुलं आणि वयोवृद्ध माणसं यांची काळजी साधारण कशा स्वरूपात घेतली गेली पाहिजे? आता निश्चितपणे याच्यावर उपाययोजना म्हणून आधी मी आपल्याशी बोललो किंवा आताही परत मला सांगावंसं वाटतं की हे जे काही हल्ले होत आहेत ते दुर्दैवानं लहान मुलांवर झालेत किंवा पहाटे लवकर संध्याकाळी उशिरा बाहेर गेलेल्या माणसांवर झालेत. तर आपण सगळ्यांनी हे तर निश्चित काळजी घेतली पाहिजे की आपल्याला आपल्या घराच्या परिसरात बिबट्या आहे हे माहीत आहे. बरोबर. किंवा तो येऊन गेल्याच्या घटना घडतात, आपले शेजारी पाजारी आपल्याला सांगतात काल माझ्या तिथनं शेळी नेली, माझ्या इथनं कुत्रा नेला. म्हणजेच काय, तर तो आपल्या घराच्या जवळ काल येऊन गेलेला आहे. अच्छा. मागील 4-8 दिवसात येऊन गेलेला आहे किंवा तो कधी येण्याची शक्यता आहे. त्यामुळं रात्री अपरात्री आपण खरं तर घराच्या बाहेर गेलं नाही पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी आपल्या घराच्या आतमध्ये किंवा घराला लागूनच शौचालय बनवले पाहिजे. कारण दुर्दैवानं जुन्नर वन विभागाच्या हद्दीत ज्या काही 56 घटना घडल्यात, या 56 घटनांमधील खूप जास्तीच्या घटना उघड्यावर शौचाला गेलेल्या लोकांच्या बाबतीत घडलेल्या आहेत असं रेकॉर्ड झालेलं आहे. अच्छा. आणि म्हणून ह्या घटना घडू नयेत म्हणून आता आपण सर्वांनी जास्तीची काळजी घ्यावी. शासनानं जे काही शौचालय बांधण्यासाठी याला अनुदान दिलं जातं, तर वन विभागानं लोकांना प्रोत्साहनपर यासाठी अनुदान द्यावं की जास्तीत जास्त लोकांच्या घराच्या परिसरात
घराला लागून नव्हे तर घराच्या आतमध्ये, शहरात ज्याप्रमाणे लोकांची घरं आहेत किंवा बंगला बांधला की त्याच्या आतमध्ये ज्याप्रमाणे आपण बरोबर. शौचालय बांधतो, तर सामान्य माणसांनी सुद्धा घराच्या आतमध्ये शौचालय बांधणं आवश्यक आहे असं मला या निमित्ताने वाटतं. त्याचबरोबर जी घरं शेतात आहेत, एकटी आहेत, ज्यांच्या परिसरामध्ये लगेच सलग घरं नाहीयेत, त्या लोकांनी आपल्या घराला सध्या वनविभागानं सौर कुंपणाची एक स्कीम चालू केलेली आहे अच्छा. की ते सौर कुंपण जर आपल्या घराला केलं तर त्या मानानं बिबट्या त्या सौर कुंपणाच्या परिसरात येऊन परत फिरून जातोय असं देखील आता दिसतंय. अच्छा. की त्याला जाणवतंय की त्याला शॉक बसतोय, त्याला देखील एक ठराविक मर्यादेमध्ये त्याला शॉक बसल्यामुळं त्या सौर कुंपणापासून बिबट्या परत मागे गेलेल्या घटना आता घडत आहे. अच्छा. नव्यानंच सौर कुंपण काही ठिकाणी बसवलेत आणि ते प्रभावी ठरतंय. त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त आपल्या घराच्या परिसरामध्ये सौर कुंपण करून घ्यावेत. आपण उघड्यावर जे काही शेळ्या बांधतो, इतर आपले जनावरं, जी पाळीव जनावरं बांधतो, ती शक्यतो बंदिस्त ठिकाणी बांधावी. बरोबर. कारण मधल्या काळामध्ये बघा, मेंढपाळ कुटुंब सगळीकडे फिरत असतात आणि त्या मेंढपाळांच्या उघड्या वाड्यांवर देखील हल्ला घडण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यामुळं मेंढपाळांच्या बाबतीत देखील आता शासन स्तरावर मदत होतच आहे, पण शासनाकडून जे काही उपाययोजना होतात त्याला सकारात्मक रीतीने आपण प्रतिसाद देऊन, बरोबर, बिबट्याचे हल्ले काल होत होते, संख्या कमी झाली, ते कमी होतील पण होणारच नाही असं कुणीही म्हणू शकत नाही. अच्छा. आणि म्हणून ऊस आहे, त्यामुळं कुठून ना कुठून त्या ऊसातले आज बिबटे कमी झाले, उद्या कुठून ना कुठून ते येणार आहे. अच्छा. संख्या कमी असेल पण जेव्हा ऊसाच्या शेतात एखादा बिबट्या येतो म्हणजे तो भक्ष्यासाठी मानवी वस्तीच्या जवळ येणार आहे. बरोबर. जवळ आला, दुर्दैवानं तो माणसाच्या जवळ आलाय आणि त्याला हे समजत नाहीये की हा प्राणी आहे की मनुष्य आहे. अच्छा. आणि त्याच्याकडून दुर्दैवाने हल्ला होतो, मुद्दामून येऊन तो माणसावर हल्ले करतो. अशा चुकून घटना घडलेल्या आहेत. अच्छा. अपघाताने किंवा नैसर्गिक पद्धतीनं घटना घडल्यात, कारण त्याला हे कळत नाहीये की हा प्राणी आहे की मनुष्य आहे, किंवा एवढी समज त्याला नाहीये आणि त्याला त्याचं भक्ष्य मिळवायचंय म्हणून तो ते हल्ले करत असतो. आणि आज माणूस म्हणून किंवा आपला जीव आपल्याला प्रिय आहे, शासनाच्या उपाययोजना करतोय, बरोबर. वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केली जाते. प्रत्येकानं या निमित्तानं मला तर असं कळकळीनं प्रत्येकाला सांगावं लागतं की माझा जीव मला प्रिय आहे, मला जर धोका कळतोय, समजतोय, तर मी स्वतः पहिली काळजी घेईल. बरोबर. कारण दुर्दैवानं हल्ला झाल्यानंतर अनेक लोकांचे अवयव निकामी झाले. शासन मदत देतंय त्यांना, अपघात झाल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर शासन मदत देतंय, दुखापत झाल्यानंतर मदत देतंय, हा नंतरचा भाग आहे. पण मला माझा जीव प्रिय आहे, त्याची काळजी मी घ्यावी. कारण दुर्दैवाने माझा एखाद्या व्यक्तीवर हल्ला झाला आणि त्याचा डोळा जर त्यामध्ये निकामी झाला तर आयुष्यभरासाठी त्याचा डोळा हा कायम निकामीच राहणार आहे. बरोबर. एखादा शरीराचा अवयव एखाद्या वन्य प्राण्याकडून समजा हल्ल्यामध्ये गेलाय, त्या ठिकाणी देखील तो अवयव परत येणार नाहीये. आणि दुर्दैवाने ज्या कुटुंबांमधली ही जी आपण जुन्नर वन विभागाचा विचार केला तर 56 व्यक्ती गेलेल्या आहेत, त्यांना कोणतीही मदत दिली आणि कोणत्याही उपाययोजना केल्या तर ह्या 56 व्यक्ती काही परत येणार नाही. आणि या सगळ्या व्यक्तींच्या प्रती किंवा ह्या झालेल्या हल्ल्यांप्रती, ह्या सगळ्या कुटुंबांप्रती तुम्हाला, मला, प्रत्येकाला सहानुभूती आहे. कारण शेवटी ते तुमच्या माझ्या कुणीतरी गावातील, शेजारील, परिसरातील, नात्यातील आहेत, किंवा नाही काय म्हटलं तरी ती मनुष्य आहे. आणि कुठेही मनुष्यावर असा हल्ला झाला, एखादी वाईट घटना घडली की आपल्याला हळहळ वाटते, कारण आपण मानव स्वार. बरोबर. आणि म्हणूनच आपल्याला सगळ्यांना हे समजतंय, म्हणून आपण काळजी घ्यावी हे सगळ्यात महत्वाचं आणि तीच सगळ्यात पहिली प्रायोरिटी आपली असावी. उपाययोजना होतील, मदत मिळेल, वेगवेगळ्या गोष्टी घडतील, ह्या सगळ्या शेवटच्या बाबी आहेत. बरोबर. सगळ्यात आधी आपण काळजी घेणं आणि स्वतःची काळजी घेणं प्रत्येकानं, हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि याच्याकरिता त्या कुटुंबातील व्यक्तींनी घरातील प्रत्येकाला अवेअर करावं. एखादा माणूस रात्री अचानक बाहेर निघाला ना, त्याला 10 वेळा विचारावं आणि सांगावं की तू का बाहेर जातो, जाणं टाळावं. अच्छा. असं मला वाटतं. आता सर्रासच हल्ली काय होतं की सोशल मीडियावर आपण रील्स पाहत असताना किंवा आपल्याकडे काही पाहुणे आले किंवा मित्र वगैरे आले बाहेरून की ते म्हणतात की आम्हाला बिबट्या पाहायचंय, 4 व्हीलर काढतात आणि ते सफारीला निघतात आणि त्यांना दिसतो पण.
तर हे आनंदासाठी झालं. पण ज्यावेळी माणूस एखादा टू व्हीलरवर प्रवास करतोय किंवा तो शेताकडे चालला किंवा येतोय रात्रीची वेळ आहे, जर समोर त्याला बिबट्या दिसला तर अशा वेळी त्या माणसाने काय केलं पाहिजे? आता तुम्ही ज्याप्रमाणे म्हटले की परिसरात बिबटे आहेत आणि म्हणून कुणीतरी ते पाहायला म्हणून जातात, तर हे निश्चितपणे चुकीचं आहे. अच्छा. कारण आपल्याला खरंच जर वन्य प्राणी पाहायचे, आपल्याला त्यांचा पाहण्याचा आनंद घ्यायचा आहे, तर शासनाने वेगवेगळ्या ठिकाणी जंगल सफारीज केल्या बरोबर. आणि त्या तिथल्या नियमाप्रमाणे तज्ज्ञ प्रशिक्षित माणसं आपल्याबरोबर देऊन आपल्या सफारी केल्या जातात. बरोबर. त्यामुळं माझी या निमित्तानं सगळ्यांना विनंती आहे की कुणीही रात्रीच्या वेळी बिबटे पाहण्यासाठी म्हणून घराच्या बाहेर पडू नका आणि फिरू नका. अच्छा. आता दुसरी गोष्ट, दुर्दैवानं नाईलाजानं काही लोकांना रात्रीच्या वेळी प्रवास करावा लागतो. 4 चाकीतील प्रवास असेल तर किमान आपण 4 चाकीच्या आतमध्ये सुरक्षित असतो, पण अशाही काही ठिकाणी घटना घडल्यात की 4 चाकीवर देखील बिबट्यांनी हल्ले केलेले आहेत. बरोबर. त्यामुळं आवश्यकता असेल, अत्यावश्यकता असेल तरच आपण